मंडळी, आजवर तुम्ही अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती पाहिल्या असतील, पण आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्याचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी येतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपले सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ सुशील शिरशीकर अर्थात आपला निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांचं. आणि यांची मुलाखत घेणार आहे आपली लाडकी मोना डार्लिंग म्हणजेच कल्याणची चुलबुली शिवाली परब, जिच्या जोडीला आहे अर्थातच दादरचा अमोल पालेकर ओमकार राऊत. नमस्कार 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 नाशिककर, नमस्कार. मी हवामान तज्ज्ञ सुशील शिरशीकर. नमस्कार. आज नाशकात जे तापमान आहे ते 39 डिग्री सेल्सिअस आहे आणि आपली वातावरणातली आत्ताची जी आर्द्रता आहे ती 36 डिग्री सेल्सिअस आहे आणि वारे 13 किलोमीटर पर आवर या वेगाने वाहत आहेत. पण याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण आत्ताच इथलं गोदाकाठचं जे वातावरण आहे ते जल्लोषपूर्ण असणार आहे, हो की नाही? तुमच्या लक्षात येत असेल की मी जरा अतिउत्साही झालेलो आहे. का? कारण मी इतकी वर्ष हवामान तज्ज्ञ म्हणून काम करतोय, पण आजपर्यंत आज तागायत माझी कोणी मुलाखत घेतलेली नाही आहे. पण आज पहिल्यांदा माझी मुलाखत होणार आहे, कारण मी नाशिकचा आहे. तुम्हाला सांगतो, एक विदुषी आहेत मोना डार्लिंग म्हणून, त्या माझी मुलाखत घेणार आहेत. मी अत्यंत उत्साही झालेलो आहे. पाहू त्या कधी येत आहेत. नमस्कार. नमस्कार. सुशील शिरशीकर. हो, मीच. नमस्कार मोना डार्लिंग. नमस्कार. नाही नाही नाही, मोना डार्लिंग कुठे? मी त्यांचा मॅनेजर. हो का? मोना मॅडम कधी एंट्री घेतील? हरकत नाही. पण या माफ करा, काय माझी पहिल्यांदाच मुलाखत घेतली जाते, त्यामुळे मला असं बाहेरच्या जगाचं इतकं माहित नाही. या मोना डार्लिंग कोण आहेत? बापरे, तुम्हाला मोना डार्लिंग माहित नाहीये का? नाही, मला मोना डार्लिंग. अहो, सगळ्यांना माहिती मोना डार्लिंग. हो का? हो, तुम्ही इन्स्टाग्रामवर आहात ना? इंस्टाग्राम. हा, जरा टेक्नॉलॉजिकली मागासलेले आहात तुम्ही. माफ करा, त्या इन्स्टाग्रामवर त्यांचे 5M फॉलोवर आहेत. 5M म्हणजे 5 मिलियन फॉलोअर्स. बाप रे, या मोना डार्लिंगचे 5 मिलियन. मॅडम नाशिक टॅक्स म्हणजे? नाशिक टॅक्स मॅनेजर. मी नाशिक करचं इंग्लिश मध्ये केलंय. नाशिक कर टॅक्स. कसं वाटलं? मी तमाम नाशिककरांची आत्ताच माफी मागतो. आमच्या मोना मॅडमना इंग्लिश बोलायची हौस खूप आहे, पण नॉलेज खूप कमी आहे. तर त्या जे काय बोलतील ते मनावर लावून घेऊ नका. आपलंच माना आणि माफ करा. मॅनेजर, फर्स्ट ऑफ ऑल ते हे कुठे आहेत? ते हवा बाण कुठे आहेत? हवा बाण. हवा नाही, हवा बाण तुमची गल्लत होतीये. हवा बाण नाही. नाही, मी गल्लीत काहीच नाही करत. मी सगळं ओपन मध्ये एकदम. नाही, गल्लीत नाही, गल्लत म्हणजे तू हे राहू द्या. मॅडम, हवा बाण नाही, हवामान. ते तुम्ही. हॅलो. हे काय केलं तुम्ही? मला कळलं तुम्ही नाही. हवा बाण आहात ना, म्हणून तुम्हाला हवा बाण. You like it? हो. मॅनेजर, हे या माझी मुलाखत घेणार आहेत ना? Yes. चल बसा प्लीज. सेट. I love you all. प्लीज बसा. सो आपण तुमची मुकालात सुरू करूयात का? मुकालात म्हणजे नवीन प्रकार आहे का? म्हणजे आधी मग असं काही आहे का? No, ते नाही, त्यांना मुलाखत असं म्हणायचं.
मराठी थोडं कच्चं आहे त्यांचं. मुळात मराठी नाहीच आहे, कच्चच आहे. हरकत नाही, तुम्ही घ्या मुलाखत घ्या. हा. सो एव्हरीवन, टाळ्याच्या गाजरात स्वागत नाही करूया. तुम्ही गाजरात नाही तुम्ही गाजरात म्हणताय. गाजरात नाही मॅडम, गजरात. इट्स ओके. सो एव्हरीवन, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात सुशिशिशिकरांचं. नाही असं नाव नाही माझं. नाही माझं नाव सुशील शिर्षीकर आहे. सॉरी, माय बॅड क्युडी बाय. आय एम सो सॉरी, माय बॅड. पण तुमच्या नावामध्ये ना खूप शी आहे. तुम्हाला घाण नाही वाटत? काय बोलताय तुम्ही? अहो तसं नाहीये माझं. सुशील शिर्षीकर असं का बोलतायत या? हरकत नाही, भोळे आहेत त्या जरा. नाही तुमच्या लक्षात येत आहे का, एखादी गोष्ट जर आपण निर्हेतुक करतो तेव्हा तो भोळेपणा असतो. निर्बुद्ध कृत्याला आपण मूर्खपणाच म्हणतो की नाही. असं नका, त्यांना सांगा नाव नीट घ्या. हा प्लीज. वाक्य चांगलं आहे पण त्यांना कळणार नाहीये मॅडम. येस. शिशिकर. तेच. हा, बरं. तुम्ही नाशिकचेच का? हो मी मूळचा नाशिकचाच आहे. नाशिक टॅक्स हे तुमचे. हे सगळे तुमचे. घेऊन जा यांना. नाही तसं मॅडम. घेऊन जा. नाही. तुम्ही बोटीतून पण घेऊन जा. नाही घेऊन जा. असं नाहीये. मला घेऊन जाण्यासारखं काही, मी नाशिकचा आहे. नाही सॉरी, नका घेऊन नका जाऊ. मुलाखतीसाठी थोडा वेळ ठेवा. बस. मुलाखत आहे. ते तुम्ही मी नाशिकचे नाशिकचा. आहेत हो, का? मी नाशिक. ते मला ना तोंड आंबट झालेले कोल्हे बघायचे आहेत. तर तोंड आंबट झालेले कोल्हे म्हणजे? ते नाशिकमध्ये द्राक्ष मिळतात ना. हो, नाशकात द्राक्ष मिळतात. हा, तर कोल्हे द्राक्ष खातात आणि मध्ये मध्ये त्यांना आंबट द्राक्ष पण मिळतात. मग त्यांचं ना ते तोंड आहे ना असं पण होतं. नाही. मग त्यांचं ते आंबट झालेल्या कोल्ह्यांचं तोंड बघायचंय मला. नाही तुमची पुन्हा एकदा गल्लत होतीये. तुम्ही जे म्हणताय ना ते खरं तर कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी म्हण आहे. हा असं कोल्हे द्राक्ष खात नाहीत. व्हॉट? कोल्हे द्राक्ष सिरियसली? हो. द्राक्ष खात नाहीत कोल्हे? नाही खात. ओ माय गॉड मॅनेजर, आपण 10 किलो द्राक्ष आणले, त्याचं काय करायचं? अरे बापरे. 10 किलो द्राक्ष आणलेली आहेत तुम्ही? हो. का? माझे जे गुरुजी आहेत ना, त्यांनी मला सांगितलेलं प्राण्यांना असं खाऊ पिऊ घालायचं. आता 10 किलो द्राक्ष वाया जाणार मॅनेजर. आता काय करायचं आपण? आणि नाशिक मधली कोल्ही द्राक्षच खात नाहीत. नाशिक मधली काय, अहो जगातली कुठलीच कोल्ही द्राक्ष खात नाही. ओ माय गॉड मॅनेजर, आपली द्राक्ष वाया जाणार की नाही? ओ माय गॉड. ऐका ना, हा? तुम्ही एक काम करा, तुम्ही मला द्राक्षाची वाईन बनवून द्या. अरे काय भट्टीवाला आहे मी? मी हवामान तज्ञ आहे. मी रोज वारे कसे वाहतात ते सांगू, ते असे सांगू? द्राक्ष चेचत मी वाईन करून देऊ काय? घ्या ना माझी मुलाखत. हा, ते- जे काही असेल ना, तुमचे जे काही प्रश्न असतील ना ते मला विचारा. काय आहे, मी हवामान तज्ञ आहे, त्यामुळे त्या रिलेटेड काही येस. सो गाईज, हे हवामान जतन आहेत. जतन नाही, तज्ञ, हवामान तज्ञ म्हणा. तज्ञ. ज्ञ. नुनिया. अरे एक अक्षर आहे ज्ञ, त्याच्यात कशाला अडीच अक्षर करताय नुनिया म्हणून? ज्ञ, तज्ञ. मॅडम एक काम कर. हे म्हणा आणि त्यानंतर ज्ञ. अरे ज्ञला घे कसं म्हणाल तुम्ही? ज्ञ काय आहे घ्यायला? ज्ञ घे काय आहे संबंध ह्याचा? नाही मॅडम, जमेल तुम्हाला, आपण प्रॅक्टिस करू. अरे नका, ऐका ना, नका करू हे. मॅनेजर, मला का नाही जमत आहे मॅनेजर? मला माहित नाही तुम्हाला का जमत नाहीये, पण लहान मुलं असतात ना 6-6 महिन्याची, ती पण कधी कधी अनाहुतपणे असं म्हणतात. तुम्हालाच जमत नाहीये, नका म्हणू. हरकत नाही. माझी मुलाखतच ऐका, माझी मुलाखत सुरू होत नाहीये. तुम्हाला तज्ञ म्हणता येत नसेल, नका म्हणू. असं करा, मला मी बघेन. चला. नाही, असं नका मॅडम. मुलाखत. अरे नका ना करू, तिथेच येता तुम्ही ह्या तज्ञला. मॅडम जाऊ द्या. असं नका ना प्लीज. ठीक आहे बाबा, ठीक आहे. विचारते तुम्हाला, काय करता सांगा. नीट विचारा ना, काय करता सांगा. म्हणजे तुम्हाला सांगतो प्रेक्षक हो, आज माझ्याकडे असलेली सगळी माहिती, सगळं ज्ञान मी तुम्हाला देणार आहे. आम्ही जे काम करतो ते साधारणतः लोकांना माहीत नसतं. आम्ही काय करतो तर आम्ही वातावरणातल्या काही गोष्टी मोजतो. म्हणजे मुख्यत्वे 4 गोष्टी मोजतो. त्या म्हणजे एअर,
एअर प्रेशर, ह्युमिडिटी आणि टेम्परेचर. आम्ही कशाबद्दल माहिती देतो, आम्ही का लोकांना सावध करत असतो, कारण हल्ली ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण वाढलेलं आहे, बरोबर की नाही. हल्ली काय होतं, आपण झाडं तोडतो, कापतो, हो की नाही, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते, ऱ्हास होतो, नुकसान होतं. त्यामुळे काय होतं तर बर्फ वितळतो. मग फ्रीज बंद करायला लावा. अरे तुझ्या बापाने ठेवलाय का अंटार्क्टिकात फ्रीज? तसं नाही मॅनेजर, मी काय बोलले, बर्फ वितळतो बोलले ना ते. खरं. मग फ्रीजचा दरवाजा बंद केला तर बर्फ वितळणार नाही. अरे. That's it. फ्रीज मधला आईस क्यूब नाही वितळत, बर्फ, हिमनग असतात, हिमशिखरं असतात. आपण ही जी काही पर्यावरणाची हानी केलेली आहे त्यामुळे ती वितळतात. ती वितळल्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढतं, समुद्राची पातळी वाढते आणि त्यामुळे समुद्र शहरच्या शहर गिळंकृत करतो. ओ माय गॉड, एवढं सगळं होतं. नाशिक टॅक्स, प्लीज तुम्ही ना स्वतःच्या फ्रीजचा दरवाजा बंद करत जा, घरं डुबतात. हा, बंद करा, फ्रीजचे दरवाजे बंद करा आणि बंद करण्या अगोदर हिला आत ढकला आणि बंद करा. मॅनेजर, गोटून मरू दे हिला. असं नाहीये. इथे तुम्ही बसून घ्या. फ्रीज अरे बसून घ्या. एक असतो पर्वत, तो नाही मला बसून सांगायचं घ्या. बर्फाचा पर्वत. बर्फाचा पर्वत वितळतो त्याच्याबद्दल सांगतोय मी काय सांगतोय. अरे बाबा, हे बर्फाचे पर्वत वितळणं, भूस्खलन होणं, हे याच्यावर काय चिडणं? मॅडम नको मॅडम. हे काय, हे काय आहे? ते करावं लागतं आम्हाला. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय मॅनेजर, दिस इज माय फॅमिली शो. मॅडम. हे माझ्या फॅमिली, दिस माय प्रेक्षक परिवारासोबत आली आहेत ना, ते लोक हे शब्द ऐकणार आहेत. मला सोडा. हे काय बोलताय? अरे सोडलं. काय बोललोय मी? एक साधा शब्द म्हटलाय मी, भूस्खलन. Oh my God, भूस्खलन नका म्हणू. मी सांगतोय नका म्हणू तुम्ही, प्लीज हा शब्द नका म्हणू. ते माफी मागतील मॅडम, ते माफी मागतील. प्लीज त्यांना माझ्या प्रेक्षकांना सॉरी बोलायला लावा. काय करू? प्रेक्षकांना सॉरी बोला. अरे याला काय अर्थ आहे? कलाकाराकडनं माफी मागून घ्यायची म्हणून कशावरही माफी मागून घ्याल, ऑथेंटिक कारण तरी द्या. बरं, मागायची पण कोणाला? मोना डार्लिकांच्या प्रेक्षकांना. प्रेक्षक हा कुठला शब्द आहे? प्रेक्षक मागतो. मोना डार्लिंगचे तमाम प्रेक्षक, मी भूस्खलन हा एक मराठी शब्द वापरला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही माफी दिली का? दिली मॅडम. दिली का? दिली. जे नाही म्हणतायत त्यांच्याकडे बघू नका, दिलेली आहे. साधे शब्द आहेत, शाळेत ऐकलेले शब्द आहेत आपण. हे पर्जन्यवृष्टी, अतिपर्जन्यवृष्टी, भूस्खलन. बघा तुम्ही सारखं तेच बोलताय. शाळेत कधी गेलाय का नाही? गेलीये मी शाळेत, लहान होती तेव्हा. आता मोठी झाली तर मी का जाऊ? अरे तेव्हाचेच हे शब्द आहेत की नाही, भूस्खलन वगैरे, बरोबर की नाही? बरोबर, वारे वगैरे सगळं. मग तुम्हाला सांगतो, शाळेत असताना आपण खूप गोष्टी शिकलेलो आहे. बरोबर. त्यात काय काय होतं? खारे वारे, बरोबर. मतलई वारे. माहित आहे मला, सगळं माहिती आहे मला. मतलई वारे माहिती आहे तुम्हाला? माहित आहे. या इकडे, इकडे या. या सगळ्यांना सांगा मतलई वारे म्हणजे काय. आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप आहेत मतलई वारे. काम असेल ना तर सगळे करता मोना डार्लिंग चिपकायला येतात सगळे मोना डार्लिंगला. पण काम खतम ना तो सब मोना डार्लिंग को भूल जाते. मतलई वारे कुठले? मतलई वारे म्हणजे तुझे मतलबी मित्र नव्हे. मतलई वारे म्हणजे जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे, मतलई वारे. त्यांना सांगा ना, नका भाऊ. अरे तुझा बाप सोडतो का ते वारे? नका वाहू म्हणजे त्यांचे त्या फिरायला जातात ते त्यांचे. मला काय सांगतेस? नको सांगू त्यांना, वाहा आणि हे करा आणि ते करा. ठीक आहे, हे चिडतात कशाला आहेत पर्शीकर? तुझा बाप फरशीकर. लाद्या लावतोय मी. ए दे रे, नाही ए दे रे. नाही, लाद्या लावतोय मी. हवामान खूप तज्ञ आहात तुम्ही. एक साधं नाव आहे, सुशील शिरशीकर असं नाव आहे. फरशीकर म्हणतायत या. तुम्ही एकदा नीट समजावून सांगा त्यांना. हे बघा, शांतपणे मी जे सांगतोय. हा बोला, पटापटा बोला, सगळे बोर होत आहेत. मी बोल नाही करत आहे. ही महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, लक्षात घ्या. बोला. आमचं काम काय आहे ते तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. सांगा सर सांगा. तमाम जनता ऐकते, सांगा सर. याचं काही काय आहे ना, लक्षात घ्या. मी ग्लोबल वॉर्मिंगवर होतो. काय झालंय, आपल्यामुळे ना ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे. आपण पर्यावरणाचं नुकसान करतो. त्यामुळे काय होतं, पाऊस फार अनप्रेडिक्टेबल झालेला आहे, लक्षात घ्या. ओ, आधी काय व्हायचं? तुम्ही पाऊस पडता? मी पाऊस नाही पाडत. मग तुम्ही काय करता? अरे मी पावसाचं मोजमाप करतो. कशाला? तुझ्या आईच्या लग्नात पडायला. तुझ्या आईच्या लग्नात एक काउंटर ठेवणार आहे मी पावसाच्या ढगाचा. सर पाडणार आहे पाऊस मी रात्रभर तिथे. सर हवामान तज्ञ. हवामान तज्ञ आहे, माफ करा, मी हवामान तज्ञ. आज माझी पहिल्यांदा मुलाखत आहे. मी तुम्हाला सांगतो, मी पाऊस पाडत नाही, मी पावसाचं मोजमाप करतो.
कळलं? पाऊस जो काही पडतो ना तो आम्ही मोजण्याचा प्रयत्न करतो. हे कळलेलं आहे तुम्हाला? ओ ठीक आहे. कळलं त्यांना पाऊस कसा पडतो ते पण कळलं. माहिती आहे. यांना पाऊस कसा पडतो ते माहितीये? हो. यांना पावसाची प्रक्रिया माहितीये? हो. एक मिनिट, मला माहितीये पाऊस कसा पडतो. सांगा, या इथे या, सांगा. कसा? पाऊस पडतो टिप 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 असा. मी तुझे ढग फोडेन. मी तुझे ढग फोडेन. नाही मी वेगळं. पाऊस असा नाही पडत. हो. पावसाची एक वैज्ञानिक प्रक्रिया सुद्धा हा आहे. माहितीये ती पण एक माहितीये मला. नैसर्गिक प्रक्रिया आहे. माहितीये ती पण. ती सांग. ढग असतात, ढगावर आजी बसलेली असते, ती जात दलत असते, तिचं पीठ सांडत, आजी रडते आणि पाऊस पडतो टीप टीप. What happened, manager? वरून कोणी मारलं का मला? बावळट आहेस का तू? मॅडम. वयाच्या 2.5व्या वर्षापर्यंत म्हातारीने आपल्याला ही गोष्ट सांगितलेली असते जी 7व्या वर्षी आपण विसरायची असते. असा एक अलिखित नियम असतो. ही तीच ठेवली आहे हिने ती गोष्ट डोक्यात. राहू दे. एक महत्वाची प्रक्रिया पण असते की नाही, की आपल्या या भूखंडावरती काही पाणी असतं, पाण्याचे साठे असतात, तळी असतात, तलाव असतात, नद्या असतात, समुद्र असतात की नाही. त्याच्यावरती जेव्हा उष्ण वारे पडतात तेव्हा त्या पाण्याची महत्वाची माहिती देतोय मी. त्यांना कसल्या पप्प्या देताय तुम्ही? त्या पण तिथनं परत देत्या कशाला? तर हे जे काही जमिनीवरचं पाणी असतं त्याची जेव्हा वाफ होते तेव्हा ती वाफ वर हवेत जाते. मग त्याचं काय होतं तर त्याचा एक ढग तयार होतो, बाष्पीभवन होतो. तिथे सुद्धा ना, ऐका ना, महत्वाचा तिथे त्याला ती अजून एक उष्ण वाफ लागते. मग त्या ढगांचं द्रवात रूपांतर होतं आणि मग ते पाणी खाली जमिनीवर पडतं, ज्याला आपण पाऊस असं म्हणतो. कळलेलं आहे तुम्हाला? कधी कधी या पावसाचं प्रमाण जास्त असतं. कधी कधी काय होतं, समुद्रात आहे की नाही एक कमी हवेचा पट्टा, कमी हवेचा पट्टा जो असतो त्याचा दाब जास्त तयार होतो आणि मग त्याच्यामुळे वादळे येतात आणि आणखीन पाऊस पडायला लागतो. ओ सुरसुरीकर. तुझा बाप सुरसुरी कर काय? सुरसुरी कर. दिवाळीत असा पेटवता मला? नाही. सुरसुरी कराय मी? तू युजलेस. एक काम करा, तुम्ही शांत बसा. काहीतरी महत्वाचं सांगतोय की नाही मी? खरंय तुम्ही शांत बसा, मी समजावतो त्यांना. काय समजवणार आहात? समजावा. हरकत. मॅडम मूड घालवलाय माझा मॅडम, मुलाचा. हवामान खातं काय करतं बघा. रडार घ्या किंवा बॅरोमीटर घ्या, थर्मामीटर घ्या, ॲनोमीटर घ्या, ह्या सगळ्या डिव्हायसेसच्या साह्याने एक डेटा अरेंज करतं. हां, आणि त्या डेटावर रिसर्च केला जातो. आता तो रिसर्च जो असतो तो प्रेझेंट सिच्युएशनचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं. या सगळ्यांची माहिती तुम्हाला कशी काय? नाही, मी BSc केलेलं आहे. BSc केलेलं आहे? हां, म्हणजे कशात माहिती आहे का, मॅडमना सांगू नका, मी बार्सोलोना युनिव्हर्सिटीतनं वेदर डिपार्टमेंटचं मी BSc केलेलं आहे आणि ग्रॅनेडा युनिव्हर्सिटीमधनं मिटिओरॉलॉजी आणि जिओफिजिक्स ह्यात मी BTech केलेलं आहे. त्यात हवा ए हवा खुशबू लुटा दे या ग्रंथाचा मी लेखक आहे. इतका अभ्यास केलेला आहे तुम्ही? हां. इतका? हां. मग तुमच्या ज्ञानाची खोली समुद्रा इतकी असताना या गटारात का पोहताय तुम्ही? का? पैसे? असे कितीसे पैसे मिळत असतील तुम्हाला? 20 लाख रुपये वर्षाला? आठवड्याला. अरे 20 लाख रुपये कमवतोस तू या मूर्खपणाचे आठवड्याला? अरे लाचार आहेस तू, लाचार. बुरशीकर. तुझा बाप बुरशीकर. मॅडम, तुझ्या पावाला लागलो होतो मी 3 दिवसांपूर्वी. हे काय नाव आहे माझं? सुशील शिरशी. माझं नाव सुशील शिरशीकर आहे. ते घ्या नीट एकदा. मॅडम. एक मूर्ख बाई माझ्या समोर आणलेली आहे आणि ती Excuse me. आपण हे सगळं बसून करूया का? तुम्ही मूर्ख कोणाला बोलताय? तुम्हाला म्हणतोय. माझ्या क्षेत्राविषयी काहीही माहित नाही आणि माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलेला आहात तुम्ही. तुम्हाला कोण बोललं मला कळत नाही. मोनाको साफ समजताय क्या प्रेषक? प्रेषक कशाला तुम्ही पण समजताय ना मोनाको? पूछ, जो भी पूछना है पूछ. विचारू? विचारा. ठीक आहे, मला सांगा दिशा किती असतात? 4. गुड. म्हणजे मुख्यत्वे 8 असतात पण 4 आहेत. त्या कुठल्या त्या सांगा. प्लास्टिकच्या डिशा, काचेच्या डिशा, कागदाच्या डिशा, ॲल्युमिनियमच्या डिशा. मी मारेन रे तुला. नाही. मी मारेन तुला. तिला सांग दिशा नव्हे दिशा. ही बाई माझं डोकं. दिशा म्हणजे दिशा असतात की नाही? 8 दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य अशा 8 दिशा आहेत. यात काय करण्यासारखं आहे? ईशान्य अन्य काय? नाहीये.
मूर्ख आहे का? हिला काहीही माहित नाहीये. एक्सक्यूज मी, तुम्ही खूप चिडचिड करताय. ठरकीकर. तुला बाप ठरकीकर आहे मी. युजलेस. एका प्रश्नाचं उत्तर येत नाही. एवढं तरी माहितीये का सूर्य कुठे उगवतो? माझ्या बाबांच्या बनियानीच्या भोकामधून. एवढा मोठा सूर्य बनियांच्या भोकात नाही येतो? बर बर, हा जर बनियांच्या भोकात नाही येतो सूर्य, मावळतो कुठे? बाबांच्या पॅन्टीतल्या भोकात मधून. म्हणजे सूर्य इथून येतो तेव्हा बनियान इथे घातलेली असते, सूर्य इथे जातो तेव्हा आम्ही पॅन्ट कधी कधी इथे पण सुकवतो. तेवढे लोक आता बघणार आहेत. व्हॉट हॅपन मॅनेजर? ढगफुटी झाली. धन्यवाद. ओ मॅनेजर, हे गेले. आता नाशिक next time. मंडळी, आपल्या लाडक्या वडिलांसाठी म्हणजेच बादशहा अकबरसाठी सलीमनं भरवलाय खास महोत्सव. चला जाणून घेऊया या महोत्सवात काय काय होणार आहे ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि रत्नागिरीची 2 रत्न श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर यांचं. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे नाशिक बनाया आपने. वा वा. काय सगळे बरे आहात ना? खाऊन पिऊन टणटणीत ना? वा, असू दे. वा, दर्दी प्रेक्षकांची गर्दी बघून माझं मन एकदम प्रसन्न झालं. पण तरीही माझ्या मनात एक शंका आलीच. एवढी गर्दी असताना महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री वाया गेलेल्या हॉटेलचं बुकिंग अजून उठलेलं दिसत नाहीये. झाली बापाच्या इज्जतीची लादी घासून झाली. आता बोल. हा, दादोस, हा. मी आयलो. हो, मला माहिती आहे. त्या दिवशी मीच चमच्याने दूध ढवळलं होतं आणि पुढे पुढे करत होतो. आता बोल. दादोस, हा, यांच्यासाठी काहीतरी सुचलं असेलच. हो. 4 ओळी फुटल्या असतीलच. हो. त्या ओक. तुमच्यासाठी अनारकली माझं प्रेम, मी तिचा आशिक. अनारकली माझं प्रेम, मी तिचा आशिक. वा. आपल्या महाराष्ट्राची शान, आपलं नाशिक. क्या बात आहे. वा 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 वा. चांगला आहे. सुंदर. याच नाशिकमध्ये करे छोटासा बिझनेस, द्या तुम्ही मला साथ. याच नाशिकमध्ये करे छोटासा बिझनेस, द्या तुम्ही मला साथ. डोळे मिटून तिकडे बघा, घालतो तुम्हाला हे. साकडं. सात आणि साकडं असं यमक जुळवलंयस? यमकासाठी एवढी धावाधाव? आणि काय रे अवलक्षणी कारट्या, काय? सौंदर्याचा हा उद्ध्वस्त मनोरा घेऊन माझ्या समोर का आलायस? दादूस, आज औचित्य तसं आहे. औचित्य. हो. सकाळच नवीन शब्द वापरलेला दिसतोयस. दिवसभर मिरवशील आता. काय कसला औचित्य आहे? दादूस, आज तुमचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे दादूस. टाळ्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. राहू दे राहू दे. अरे विश केलंस ना. हा. तर दादूस, तुमचा वाढदिवस आहे म्हणून हा. आम्ही वेगळीच तयारी केली आहे. वेगळीच म्हणजे केकच्या ऐवजी मला कापणार नाहीयेस ना? दादूस, नाही, तुझं काही चालू असतं म्हणून म्हटलं. आणि काय रे कारट्या, कधीपासून तू आम्ही झालास? अजून तू पूर्ण तू पण झाला नाहीयेस. पहिला उकार आहेस. दादूस, ते आम्ही आदरार्थी नाहीये. हा. ते आम्ही म्हणजे मी आणि माझा पार्टनर, आम्ही वेगळी तयारी केली आहे म्हणून आम्ही बोललो. होय काय? हो. कोण आहे तुझा पार्टनर? कोण आहे? बोलवतो. हा.
पेश खिदमत है हुस्ने बिबडे वाडी कात्रचे घाट माझं इश्क अनारखळी दगडू मयेकर. अरे, थांब, थांब, थांब. बस. थोडक्यात नेम चुकला. असो. आदाब 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 ओला चणा. ओला चणा घ्या, चुरमुरे घ्या, लिंबू पिळा आणि मला विका लोकल मध्ये. अगं ते जहापना असतं, अनारखळी जहापना. माफी 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 माफी, माफी. आदाब जहापना. आता असू दे, असू दे. हॅपी बर्थडे जहापना. हो, थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही माझ्यावर रागवलात तर नाही ना? छे 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 छे. मी आता रागावणं हनीमून पासून सोडून दिलंय. का? मी रागावलो की मला नुकसान होतं हे मला कळलेलं आहे, त्यामुळे मी सोडून दिलं. मी दादूस हेच मला पुसून काढायचं आहे. हाय. म्हणून तुमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी सांस्कृतिक महोत्सव भरवणार आहे. सांस्कृतिक महोत्सव. हो. आणि तू? हो. अरे काल सकाळी तुला डॉबरमॅनच्या पुढ्यातली चपाती पळवताना बघितला मी. हा? सांस्कृतिक महोत्सवाच्या वार्ता कसल्या करतोस तू? माझं ऐका पोपटपाना. पोपटपाना घ्या, माझे पार्ट काढा आणि चोर बाजारात विका आता सगळ्यांना. काय बोलते? अगं, चहापन्ना आहे ते कानपट फोडू काय? माफी 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 जहापना माझं ऐका. काय काय काय? आमच्या सांस्कृतिक महोत्सवाची रूपरेषा तरी ऐकून घ्या. हो, काय असणार आहे? तब्बल 25 दिवस रात्र आम्ही मेहनत करून ही रूपरेषा बनवली आहे जहापना. हो. मी तुमच्या पाया पडते, हात जोडते, ऐकून घ्या. बापरे, नाश्त्याला माहेरची साडी खाल्लं वाटतं. उठ, उठ, रडून उठ उठ. काय झालं? ऐकव, कानावर मार काय ते एकदाचा मार. मी सांगतो. हा, तू सांग. बापरे, हा तुझा स्टान्स बघितल्यावर मला भीती वाटते. जहापना, या सांस्कृतिक महोत्सवामध्ये कला, क्रीडा, नाटक, चित्रपट हे सगळे प्रकार आम्ही लोकांसाठी आणणार आहोत. काय बोलतोस काय? हो. इथे सगळ्या कार्यक्रमांची चेल रेल असणार आहे. रेल चेल हा शब्द आहे. तेच आणि आम्ही कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या स्मृतिगीतापासून करणार आहोत. मी मेल्यावर गाणार ते स्मृतिगीत, आता तुम्ही गाणार आहात ते स्तुतिगीत. दोघं काही नवसाने भेटलात का एकत्र? दोस्त, तुम्हाला माहिती आहे ना हा, सगळं. मला मी माहिती. तुम्हाला लिहिलेलं स्तुतिगीत ऐकवतो. ऐक, ऐक. सादर करतो स्तुतिगीत. लवकर. बादशहाचा केवढा मोठा, राजवाडा राजवाडा, बादशहाची केवढी मोठी, तिजोरी तिजोरी, बादशहाचं केवढं मोठं साम्राज्य साम्राज्य. ए साम्राज्य घेऊन मागे मागे. काय हे तुमचं गाणं? कधी केलं ते गाणं? रात्रभर जागून हे गाणं लिहिलंय. तरीच गाण्याचे डोळे सुजलेत. कळलं का? कळतंय तुम्हाला काय बोलताय ते? बादशाचा केवढं मोठं, त्याच्यानं तेवढा मोठा गॅप कशाला घेताय? समजा ह्याच्यातला तेवढ्यात घरी गेला तर तो 3 शब्द घेऊन जाणार. केवढा मला पडेल ते? हा, पुढचं नको ऐकायला त्याने. ऐकलं पाहिजे. हे स्तुतिगीत कॅन्सल करा, मला हे अजिबात आवडलेलं नाही. नाही नाही, असं करू नका मद्यपाना. मद्यपाना. मी ग्लास मध्ये बसलोय, ढवळलंय कुणी मला? हा चकली आहे? जहापना आहे ते माहित नसेल तर बोलू नको. माफी 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 जहापना, असं बोलू नका. हे गाणं मी रात्रभर जागून लिहिलंय. 12 ते 3 आम्ही दोघं जागून विचार करत होतो. हा. 3 वाजता आम्हाला गाणं सुचलं हा. आणि 4 वाजता आम्ही पेन उचललं. 12 ते 3 तुम्ही विचार केला, 3ला तुम्हाला गाणं सुचलं, पण पेन उचलायला 1 तास का गेला? त्याच्यामध्ये काय करत होता तुम्ही? मला वाटतं हे गाणं त्याच प्रोसेसमध्ये गणलंय सगळं. लक्षात घ्या. कळलं काय? बादशाह, स्तुतिगीत कॅन्सल. मी काहीतरी चेंजेस करतो. काय होणार नाही, गाणं चेंज करतो. ओके. मला नाही आवडलं. त्याच्या पुढचं ऐका. काय? त्याच्यानंतर आम्ही प्रेक्षकांना नाटकाशी रूबरू करणार आहोत. रूबरू. हो. आता दुसरा शब्द रूबरू. हो. हा, आता मिरवशीला. नाही, आम्ही तुमच्या जीवनावरची नाटकं लोकांना दाखवणार आहोत. माझ्या जीवनावरची नाटकं. तुमचीच नाटकं. माझी नाटकं. पहिलं नाटक सकाळी 4ला असेल सकाळी आणि त्या नाटकाचं नाव असेल काय? कोंबडा माझ्या बादशाचा. कोंबडा माझा बादशाचा. हे माझ्या नाटकाचं नाव. हो. सकाळी 4 वाजता दाखवणार. हो. कोण आहे कोण याचा दर्दी लेखक? हा, सांग आता. सांगतो. या नाटकाचा लेखक आहे लेखन सम्राट दगडू मयेकर उर्फ मांजा पप्पूस. तुझा पप्पूस म्हणजे तोच ना? बेचकी मारताना आंबा बघतो आणि चिकू पाडतो तोच ना तो? हलका. एक काम करा, त्या दगडू मयेकरला संध्याकाळी महालात पाठवा, त्याची जरा उठ बस करेन म्हणतो मी. दादूस, त्यांच्याबद्दल काही बोलू नका. का?
त्यांनी तुमच्या जीवनावर अजून 3 नाटकं लिहिली आहेत. अजून 3 जसं की हो, पहिलं नाटक बादशाची ऐशी तैशी, तशी दुसरं नाटक बादशाची पिल्ले, माझी पिल्ले. आणि तिसरं गोल्डन जुबली नाटक बादशाच्या गोदडीत गोवा. एक काम करा, संध्याकाळची मीटिंग कॅन्सल करा, त्याला दुपारीच बोलवा. त्याच्या गोदडीची घडी घालतो आणि कायमची इस्त्री करतो. नाही ठिशा पारलाय तो काय. त्यांना सगळं आवडतंय सलीम. कॅरी ऑन कॅरी ऑन. आता महोत्सवामध्ये पुढे असणार आहे काव्य संमेलन. काव्य संमेलन. होय. कवितेची वाट लावणार. कोण कविता करणार आहे? मी स्वतः कविता करणार आहे. हिला कविता येते? कविता येते? ती 1 मिनिटात 400 कविता करते. परवा तर तिला असं बोललं 1 मिनिट, तेवढ्याच 400 कविता झाल्या होत्या. बापरे. परवा बोललो खाली बसूया, 200 कविता झाल्या होत्या. बास 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 बास, मला आता घाम यायला लागलाय. कर काय ते कर, सावकाश कर. इर्शाद. स्वतःच घेतलंस? बर ठीक. माझ्या अंतरंगाच्या पटलावर उमलणाऱ्या भावना या अशा वाहवत जाताना दिसतात. त्यांचं बाष्पीभवन होतं आणि त्याचे ढग तयार होतात. त्या ढगांमधनं पाऊस पडतो. त्या पावसाचं पाणी वाहत वाहत माझ्या घरापाशी येतं. ते साठवण्यासाठी मी किचन मध्ये जाऊन बादली बघते तर काय, 2 अंडी गायब. भुर्जी नेमकी खाल्ली कुणी? हा विचार करता करता मी हॉल मध्ये जाते, पंखा बघते आणि पंखा बघता बघता हम आपके है कौन टीव्हीवर लागलेला असतो. तेव्हा मी विचारते आपलं तुझं नातं काय. हा विचार करत करत जेव्हा मी समुद्राच्या तळाशी बुडते तेव्हा म्हणते मेवणे मेवणे मेवण्याचे पावणे. तिकडनं हे माझे विचार बुडबुड्यासारखे तरंगत तळाशी येतात आणि असमंताला मी विचारते कोणी घर देतं का घर. धन्यवाद. कशी वाटली कविता? अख्ख्या वाडीला सलग हगवण लागेल अशी आहे कविता. कळलं का? ही तुझी कविता. वरून उष्माघात, त्यात हगवण, जागच्या जागी सगळे रिकामे होतील. कळलं काय? ह्या कवितेचा बाजार उठणं थांबवा. ही कवितेवर बंदी घाला, हिच्या जिभेवर बंदी घाला. दादूस घाबरू नका, मी कवितेमध्ये काहीतरी त्याच्यात नाही काय करण्यासारखं. किती पीड वाटलंस तरी काय निघणार नाही. ठीक आहे. 2-4 अंडी फोडला तिने कवितेत. ठीक आहे. मग कवितेनंतर मी आमची स्पेशालिटी सादर करतो. काय कसलं आता काय स्पेशालिटी? सफेरा. सफेरा. सफेरा म्हणजे? दादूस तो गाण्याचा प्रकार असतो. अनारखळी. तो ओपेरा. सफेरा नव्हे. ठीक आहे, मी सांगतो. ओपेरामध्ये अनारकली स्टेजवर येईल आणि ओपेरा सुरू करेल. मग तुम्ही काचेचा झगा घालून पहिल्या रांगेत बसायचं. अनारखळी वरच्या पट्टीत गायला लागेल. आणि जसं ओपेरामध्ये ग्लास फुटत तसा तुमचा झगा फुटेल. मी पहिल्या रांगेत बसायचं, काचेचा झगा घालून. ही वरती गेल्यावर माझा झगा फुटणार. मग मी ओपेरा कुठे लपवायचा? ओपेरा कुठे लपवायचा? सगळे माझ्या इज्जतीच्या 12 वाजवा तुम्ही. काय फालतूगिरी आहे? मी काय म्हणते, तुम्ही आमच्या सगळ्या आयडियाज कॅन्सल करू नका साबुदाणा. ये मिरची टाक आणि उपवास सोड. काय तो एकदाचा. काय बोलतेस काय तू? अरे जहापणा आहे तो, जहापणा. 1000 वेळा सांगितलं कुठून उठून आला हा आयटम. हे बघ, ते जहापणा आहे जहापणा. ओपेरा चालत नसेल तर मग आपण आमच्याकडे वेगळी योजना काय? आहे. मुळात आम्ही लोकांचं तोंड गोड करणार आहोत. कसं काय? आम्ही एका वेगळ्या प्रकारची द्राक्ष आपल्या महोत्सवात इंट्रोड्यूस करणार आहोत. द्राक्ष चांगलंय. काहीतरी ऐकायला बरं वाटतंय. काय नेमकं काय करणार? ती द्राक्ष गोड असणार आहे. बरं झालं सांगितलं, नाही तर मी चुकलोच असतो खाताना. तसं नाही, ती द्राक्ष गोड असणार आहेत म्हणून आम्ही द्राक्षांना नाव देणार बादशाह द्राक्ष. बादशाह द्राक्ष. हो, आवडते मला. पुढे बोला. आम्ही काय करणार, ती द्राक्ष सगळ्या लोकांमध्ये वाटणार हां. आणि त्यातून 5 लकी विनर काढणार आणि त्यांना एका योजनेचा लाभ घ्यायला देणार. ज्या योजनेचं नाव असणार आहे काय? 3 रुपयात बादशाह हलवा. 3 रुपयात बादशाह हलवा. कुठल्या उकिरड्यावर नाही नाव शोधलंस तू? काय याचा अर्थ? काय अर्थ? ती द्राक्ष जी असणार ना, बादशाह द्राक्ष, ती अशी आम्ही टांगणार आणि लोकांना सांगणार 3 रुपयात बादशाह हलवा. 3 रुपयात बादशाह हलवा. 3 रुपयात बादशाह हलवा. बस म्हणजे 3 वेळा तुम्ही वाईन काढणार माझी. ही तुमची अक्कल.
तरी मी बायकोला सांगवतो मस्करी नको हनीमूनच्या दिवशी. अजिबात ऐकली नाही. बस. हा सर्वरितांचा मोडक्या जन्माला आला. हे असंच तुम्ही मला नेहमी बोलता आणि त्याची जळ मला बसते. झड, तुला तर खरंच चालत्या बुलेटच्या सायलेन्सवर बसवला पाहिजे, मग तुला झड या शब्दाचा अर्थ कळेल. सलीम मला मोठा शाना. ऐका जापना, आम्ही या महोत्सवात पुढे तुमच्या गालावर नळी खुलवण्याचा गंज बांधलाय. नाही, इकडे इकडे. गालावर नळी आणि गंज हिची होडी करून गोदावरी सोडू काय? सोडू? सरबरीत गालावरची खळी बांधण्याचा चंग बांधलाय. फुलवण्याचा. कळलं काय? आणि तुझ्या गालावर खळी आहे, विसरलीच वाटतं. अशात बघत नाहीस की याच्या डोळ्यातच बघत राहते. नाही, तेच तुमच्या गालावरची खळी खुलवण्याचा चंग बांधलाय आम्ही. चंग बांध. काय करणार आहात? आम्ही महोत्सवात पुढे हास्य संमेलन भरवणार आहोत. म्हणजे नेमकं काय करणार? आमच्या हास्य संमेलनाचं नाव असणार आहे अकबर दळतय कुत्र पीठ खातय. आंधळ दळतय कुत्र फिटकाते असं आहे ते. असं करूया, आंधळ दळतय आणि बादशा पीठ खातय. म्हणजे मी कुत्रा. म्हणजे मी कुत्रा. नाही, आपण असं करूया, हा. आंधळ दळतय कुत्र बादशाह खातोय. बस. म्हणजे मी पीठ. मला एक कळत नाही, ह्या म्हणीमध्ये तुम्हाला बादशाह हवायच कशाला? मला कळलंय तुमचा सांस्कृतिक महोत्सव फक्त छछोरगिरी आहे, फक्त फालतूगिरी आहे. नाही, असं बोलू नका. हा फालतू अभिनय पहिला बंद करी. माहेरची साडी खाल कपास. इच्छा कळत हे तुला या छछोर सांस्कृतिक महोत्सवासाठी माझ्या प्रॉपर्टीतनं एक छदाम पण मी नाही, लक्षात ठेव. मला तुमचा छदामही नकोय, का? कारण मी तिजोरी ऑलरेडी मागून फोडली आहे. मागून फोडलीस? चला नारकळी. सिपाहियो, चुनवा दो इन दोनों को. सिपाहियो, चुनवा दो. मंडळी, प्रसाद खांडेकर आणि त्याचे अतरंगी बाबा समीर चौघुले पोचले आहेत एका लावणीच्या बैठकीला. त्यामुळे आता कार्यक्रम रंगतोय की त्याचा विचका होतोय हे आपल्याला लवकरच कळेल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि हास्य महारथी समीर चौघुले. एक नंबर. हा वनिताबाई, ईशाबाई, रसिकाबाई, काय एक नंबर लावणी सादर केलीत. म्हणजे असं वाटतं ना, भर उन्हात एक थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यावर कसं थंडगार वाटतंय. एकदम तसं भारी वाटलं मला. रशिये ढेबर लयच खुश झालेलं दिसतंय. ढेबरा बोललात ना मला? नाही मला ढेबरा बोलला. नाही तू मस्ती नाही बोलली. नाही, पण मला आवडलं. ढेबरा बोलला, मला आवडलं. आवडलं का? ए ढेबऱ्या, बाई. तू लांब राह. बाई बाई, या ढेबऱ्याला अजून खुश करायचं. अजून एक लावणी सादर झाली पाहिजे. अजून एक लावणी सादर झाली पाहिजे. हळू हळू जरा दमानं घ्या की पाहुणं, नाही तर हे सोडा बॉटल वाणी डोळ्यात ना पचकन बाहेर पडायचं. बाई, याचा प्रॉब्लेम आहे. नाही काढून टाकलं मी. नाही हो. मला नाही पाहिजे, मी काढून टाकलं. अहो. बाई नाचा आता. बाई नाचा, मला माहिती आहे. बाई नाचा ना बाई. तुम्ही पाहुणं थंड घ्या जरा एवढं उतावळ नका हो. एक लावणी होऊन जाऊ द्या अजून. बाई हो काय ऐकणं झालं. नाही दादा वाजव. बाबा तुम्ही इथे कसे आला? तुम्ही कसे आला? ऑफिसला जातो सांगतो. तुझा कोल्हा आणि माझा बाबा आता बाबा ऑफिसला जातो आणि इथे नाच गाणी बघायला येतो. अरे बाप रे, हमके मिले हैं याच्या आधी? तेच म्हटलं ओळख नाही. बाबा हे माझे संस्कार आहे. इथं येऊन कोल्हा आणि ऊस यांच्या बरोबर बाबा रोज मला सांगतोस ऑफिसला जातोस आणि इकडे येऊन नाचगाणी कर. लाज नाही बाबा माझं. बाबा मुळात तुम्ही इथे कसे आलात? अरे मला तुझ्यावर आधीपासूनच डाऊट होता. तुला असल्या धंद्याची सवय लागली आहे म्हणून. नाही. अरे नाही काय नाही, सकाळी उठतोस ना शनिवारी तेव्हा चांगल्या मूड मध्ये असतोस तू. अत्तर बित्तर लावतोस, संध्याकाळी अच्छा चालतोस. तेव्हाच मला कळलं
की तुला असे धंदे करायचे आहेत. नाही बाबा. आणि जेव्हा तुझ्या खिशात मला गजरा सापडला तेव्हाच मला कळलं की माझ्या पोराच्या गरजा बदललेल्या आहेत. आणि बाबा. हे घेतला बाम. हे छान आहे, गजरानी गरज छान. माझं कौतुक करतो. बाबा ना. लाज वाटते तुला? माझा आहे बाबा. मुळात तुम्हाला इथला पत्ता दिला कोणी? पाटलाग केला रे तुझा मी. हम इनका नहीं हम इनका पाटलों की है. हम अकेला उनका पाटलों की है. लाज वाटते रे पशा, लाज वाटते मला. अरे इनके लिए हम क्या कुछ नहीं किया रे. इनके शाळे का गैदरिंग का ना गैदरिंग हम खुद मोर बना मोर. झाड़ू का काड़ी ऐसा इधर पीछे खोचा. अरे कुठे कुठे टोचा. हम क्या बोलेंगे तुमको. तुझ्यासाठी रे, तुझ्यासाठी केलं. कधी कधी बनला होतात मोर? अरे शाळेत तुझ्या मोर बनलो होतो, नाचत होतो असा. काय पंजाबी मोर होता? अनपणा करतो तू माझ्या बाबा समोर. असा मोर नाचतो ना. कसाही मोर असू दे, तू आता चत्ता घरी चल. इथे बाबा नाही. एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे तुम्ही समजताय ते नाच गाण्यावाले नाही आहेत या. मग ह्या वेगळ्या आहे ते. कोण आहे त्या? कोण आहे? थांबा मला बोलायला तर द्या बाबा. मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे कोण आहे. ह्या माझा ऑफिस स्टाफ आहे. असा हा ऑफिस स्टाफ. हो बाबा. पशा तू मला पशा समजतोस का रे? म्हणजे मूर्ख समजतोस हा? बरं खोटं बोलतोस. लाज वाटतं रे तुला. पोरगा म्हणायची लाज वाटते. नाही. नाच गाणी सुरू आहेत रे इकडे आलं. एकदा कबूल कर रे. पापी आहेस रे तू. अहो, नाही. कबूल. अहो, बाबा. ओय, ओय, पाहुणं. ओय. जरा दमानं घ्या की. बाबा काय करता तुम्ही? अहो जरा शांत व्हा ना. पशा ए पशा गाजगोल्ला घेतला. बाबा गाजगुल्ला नाही, त्याला घालगुच्छ म्हणतात. हो, हो. गाजगुल्ला कुठला? माझं लक्ष नव्हतं. काय काय केलं तुम्ही? बाबा नाही लक्ष नव्हतं. काय केलं? मेमरी हल्ली ना अशी दगा देते. काय केलं? पशा पशा लाज वाटली पाहिजे रे. चल चल आता चत्ता घरी बाबा, चल. ऐका. पशा टाकायचं नाही. बाबा ऐका माझं. तुम्ही समजताय तसं नाहीये. तुम्ही आपण जाऊया. मॅडम मला माफ करा. इथं जो काही गोंधळ झाला बाई. हा? नाही, नाही, चल चल. अब चल घर को हम तुमके दिखाते हैं. ऐसा छड़ी मारेगा छम छम. ऐसा तुमच्या छड़ी के बापाला ओछड़ी के म्हणाली. मुलों के सामने बापों को ओछड़ी के बोलली रे. मुलों के सामने हम बापों को बोलो. काय झालं? अरे ओछड़ी के बोलली रे तुझ्यासोबत. हा, मग काय? मग काय? ओ छडी के मग शिवी नाही दिली बाबा. अहो, काय करताय बाबा? अहो तुम्ही जे छडी छडी करत होता ना हिंदी, ते पकडलं. मुळात ना तुमच्या हिंदीला छडीने चोपलं पाहिजे. काय असो तू घरी चल. एक क्षण टिकायचं नाहीये. यांचं काय दर्जा आहे रे. भावकीत गाणारा माणूस आहे मी. त्याचा पोरगा नाचगाडी बघतो. असली नाचगाडी बघतो. आता चत्ता बस घरी. झालं. लय ऐकून घेतलं. आमच्या लावणीला नाव ठेवतायसा तुम्ही. ओ हा? आमचा जो काय रुबाब आणि डौल आहे ना, तो दावतोच आता तुम्हासनी. दावतोच आता तुम्हाला. डौलन रुबाब. हा. तू गप ना बाबा. डौल आणि रुबाब दाखवायच्या नादात ढोल आणि गुलाब दाखवशील. गप बाबा पशा बाबा तू घरी चल. मला बाबा इथे काही माझा खरं ऐका. वाटत नाही. तुम्ही समजताय तशा या नाचगाण्यावाल्या नाही आहेत. ह्या घरंदाज लावणी सादर करणाऱ्या कलावंत आहेत. आपला सांस्कृतिक वारसा जपतात ते. नाही रे पशा त्यांचे चेहरे बघ. त्यांचा दर्जा लगेच कळतो. त्यांना काय नृत्य जमणार थांबा. मागापासून लय ऐकून घेतलं तुमचं. याव त्याव याव त्याव. आता आम्ही लावणी सादर करणार. आणि ही जर का लावणी तुम्हाला आवडली नाही ना, पुण्यांदा या फडाव पाय नाही ठेवणार सांगून ठेवते. याव त्याव याव त्याव वाजवा हो तुम्ही. देवा ये आणि वर्तमानाला स्टॅच्यू कर. असं वाटतंय हा क्षण 4-5 वर्ष चालावा. पशा रे तुझी आई गेल्यापासून असा आल्हाददायक क्षण आयुष्यात आला नव्हता रे. खूप बरावा या जग. कुठे गेला हे पशा? अरे तुझ्या लक्षात येते का पशा? अरे काय अलौकिक सौंदर्य आहे ह्यांचं. हो हो. अरे काय नृत्य करता हो तुम्ही. आहा हा हा. जणू काही स्वर्गातली अप्सरा. वा वा बाई वा वा वा. असं वाटतं ना की नेमका खुर्शीद आणि सांबाच आहात तुम्ही. हे कोण आहे? स्वर्गात असतात. कोण? नेमका खुर्शीद सांबा. बाबा
ओ मेनका उर्वशिनी रंबा काही बोलाल खुर्शीत आणि सांबा. हे भावना समजून घे रे पशा, कळत नाही का तुला? मारून भावना समजून घे. हे भाई काय विलक्षण आहात हो तुम्ही. या बात आहे पशा. अरे तुला कळतंय का पशा? अरे देवाने संकेत दिला आहे. कसला? अरे तुझं लग्न होत नव्हतं ना, मग ही बघ ना, ही सून म्हणून पसंत आहे मला. हिच्याशी लग्न कर, हिच्याशी. अजून तिचं लग्नाचं वय व्हायचंय, फळं गाजवायची, सून म्हणून कुठे घेऊन चाललं तिला? मग आपल्या वयाचं झाल्यावर लग्न करणार का ती? आपल्या म्हणजे काय शेम व्हायचे आहेत आपण? मग काय हरकत आहे? बाबा एक मिनिट, मी काय हिच्याशी लग्न करेन? अरे ही सुंदर आहे, नृत्य करायला शिकतेला येतं नृत्य. नचत नचत संसार करेल. पशा कर. नसेल ना आमच्या फाड्यातल्या सगळ्या पोरी सुंदर आहे का? सगळ्यांना सुना बनवालोय तुम्ही? नाही तर काय, उद्या जाऊन बायको पण शोधाल. हा? पशा अरे काय? तू आयडिया दिलीस ना मला आता. कसली? बाई माझ्याशी लग्न कराल? बाबा मला तुम्ही आवडलात, माझ्याशी लग्न कराल? हो खरंच सांगतो, मी लग्न करतो आणि तू मला उचलून घेऊन जातो. बाबा तू मला उचलणार आहे? हो. तुझ्या आता उचलते मला खेरड. 12 वर्ष झाली तुझी आई गेली. एवढं हलकं हलकं कधीच वाटलं नव्हतं मला. कशा मला उचललं. मला आवडली आहे ही. माझा संसार सुद्धा असाच उचलणार. एक काम कर, तू हिच्याशी लग्न कर नाही हो. आणि तुम्ही माझ्याशी लग्न तुम्ही करा. काही येडे-बेडे झालेत का? लग्नाला लागलेत? माझं ठरलंय पशा. आता नाही, आता मी ऐकणार नाही, पशा. नाही, चालेल, पशा. अरे आता या ना, आता या. नाही लिहिल्या ओ लिहिल्या मना जीव बिली टाका ना आणि माले लावणी दाखाडा. असं कसं मस्त उई राहिना ना, लावणी दाखाडा पागल करी टाका माले. वाजाडा. बसा की बसा 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 बसा. दादा हो जाऊ द्या. बस! थांबव. शब्द परत घेऊ. काय बोलणार आहे तल्ला? शब्द परत घेऊ. ऐसा डोक्यात ते खंड करके मारूंगा, 2 टुकड़ा पड़े, एक ए साइड बी साइड. आपका डोका का ये नहीं करने का. एक बार तड़ पाए का मस्कत में गया तो गया. काय? वो नाही हो. ये हमका बाइको है, ये हमके सुनके है, हमका छोटा सा परिवार है. इधर से निंको, बाबा आता चाहता निंको. नाही होत, नाही, 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 बाबा नाही, तसं नाही. बाबा जरा शांत सा. हमका इनका लग्न करने का है. नाही, तसं नाही. यहाँ से निंको 1 2 3 बोंग के, उसके पहले निंको. का बाबा इकडे या. काय? केवढा येतो, कसल्या धमक्या देताय? वाघ बछडाला दातात उचलतं ना, तसं तुम्हाला उचलून फेकेल कुठेतरी. अरे सावन की बटा, हम शेर है. हम भेड़ का बकरियों का शंख हम के रे शेर को है. हम शेर है, हमका भीड़. हम शेर है, हमका भीड़. ही तुझी बायको आहे? हे हमके बाइको है, हमके सुन के है, हमका छोटा सा फैमिली है. तुम इधर से निंको, वो दोनों अवेलेबल है, उनके बोलो. ए, माझ्या बाबाला का या ना. ऐका माझा ऐक. का असं? काय अबे ते बोलतात, मला का मारताय तुम्ही? कारण तुझी चूक आहे. तू त्याचा पोऱ्या म्हणून जन्माला आला ना, ही चूक आहे तुझी. दलिंदर दम धरायचा ना. अरे तू एखादा ढेकून आहे ना, त्याचा पोऱ्या म्हणून जन्माला आला असताना तरी सुखी राहिला असताना. त्यान बायना असा कसा धल्ला शाहू. अरे मसन खैमा जावाना टाइम उलाणार रे. लाकडे सोड जायचं चेटा. हा काय बोलू राहणार बाबा का बसा ना. काय बोलू राहणार? धल्ला ती तुझी बायको होणार आहे. ही बाइको है, वो सुन के है. का रे ओ दलिंदर? ए दलिंदर का माझा बाबा आहे. मग काय नाही सांगितलं माझा बाबा. बघा ना काय ते दलिंदर. हे नाही आपलं सांगितलं. अरे पशा बाप, काय म्हणणं शिरे तू न? ये हमके बाइको है, हमके सुन के है. ये दोगे नाचोंगे नहीं. बाबा ये दोगे है, वो नाचोंगे. बाबा लय मारेल तो. म्हणजे या दोन्ही बाबा कोणी नाचेंगे? हम एका सनई में शादी करेंगे. ठीक ठीक आहे. त्या दोघी नाचणार नहीं नाचोंगे. ठीक आहे. नाही नाचणार त्या. हाँ जीत गए रे, हम क्या जीत गए. ए येडाचा या नको करू ना रे तू.
आता आहे ना तुम्ही दोघं नाचणार रे. मी का यांना नाचवा. पालतूपणा करू मी नको, नाही नाचतो. तर शपाली काढ सुतुले मी. नाचा. हम नाचेंगे नहीं. नाही नाचणार तू. कर हो. हम नाचेंगे नहीं. नाही नाचणार. तुम्ही मला घाबरवू नका, मी नाचणार नाही. नाही नाचणार. नाही नाचणार. नाच. नाचणार. क्योंकि हम डरपोक है. हम नाचेंगे. नाच. नाच रे. ना, ना, ना. ओ भो, अरे वाजाडणार आहे. चाललंय सगळं.